मामा नाही शिकले शाळा, संपत्ती ना केली गोळा, व्यवहार हिशोबाचा गोंधळा अडकती ना. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. टायटल वरून तर तुम्हाला समजत असेल की या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. सुंदर अशी सकाळ झालेली होती आणि आम्ही सकाळी लवकरच उठलो होतो आणि आता सकाळचे वाजले आहेत 6:30. 6-7 वाजून गेले होते आणि आम्ही निघालो आहोत बाळू मामांना आदमापूरला दर्शन घेण्यासाठी. आम्ही सर्वजण प्रथमच निघालो होतो आणि सर्वजण एकत्र आलो होतो म्हणून म्हटलं होतं की जाऊया बाळू मामांना. खूप दिवसापासूनची इच्छा होती की बाळू मामांच्या दर्शनाला जायचं होतं. असं म्हणतात की इतर वारी जाण्यापेक्षा अमावस्याला जावं. आम्ही सुद्धा बाळू मामाच्या दर्शनाला अमावस्याला जायचं ठरवलं होतं, कारण अमावस्याला केलेलं दर्शन हे खूप लाभदायक ठरतं असं म्हटलं जातं. गर्दी तर खूप असते माहित होतं, तरी पण म्हटलं की चला अमावस्यालाच दर्शन घ्यावं. छान प्रवास सुरू झाला आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉग शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि जो आता प्रवास सुरू झाला आहे तो आंबा घाटातला आहे आणि हा तुम्ही संपूर्ण जो बघत आहात तो आंबा घाट आहे. खूप डेंजरस आहे. ज्यांनी प्रवास केला आहे ना त्यांना नक्कीच माहिती आहे की आंबा घाट कसा आहे, कारण माझं गाव सुद्धा आंबा घाटाच्या खालीच येतं. आंबा घाट संपला आणि त्याच्यानंतर आम्हाला एक हॉटेल दिसलं. तिथं म्हटलं, सकाळी आम्ही घरातून लवकर निघालो होतो. अन्वी सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे तिला भूक लागली होती. मग म्हटलं थोडासा नाश्ता करावा, कारण आज होती अमावस्या आणि पुढे माहित नाही दर्शनाला किती वेळ जाईल, जेवण मिळेल की नाही. तर म्हणून म्हटलं की पोटभर नाश्ता करावा आणि पुढे प्रवासाला निघावं. म्हणून म्हटलं इथे थांबलो. छान नाश्ता सुद्धा केला. खूप गर्दी होती, कारण मे महिन्यात सर्रास लोक आहे ना आता हल्ली बाहेर फिरायला जाण्यापेक्षा देवदर्शनाला जातात. हे आता सध्या म्हणजे दिसतंय. आणि कॅमेऱ्यामध्ये न येणारी माणसं सुद्धा आज कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. थोडीशी लाजत होती तरी मी एक शूट घेतलं. छान नाश्ता झाला आणि आम्ही निघालो. फायनली निघालो बाळू मामांच्या दर्शनाला. मी काय, माझ्या घरचे सुद्धा प्रथमच बाळू मामांच्या दर्शनाला निघालो होतो. दर्शनाला जाण्यासाठी आम्ही खूप ठरवत होतो, पण एकत्र फॅमिली जाण्याची खूप वेगळीच मजा असते. म्हणून म्हटलं होतं जेव्हा सगळेजण एकत्र येऊ तेव्हा बाळू मामांच्या दर्शनाला जाऊ. आणि गाडीमध्ये मॅडमची अशी काही मज्जा चालू असते. सगळेजण एकत्र असल्या की तिला जास्तच जरा मस्ती करण्याचं सुचतं. तर फायनली आम्ही निघालो आहोत आणि एवढं छान क्लायमेट होतं ना. सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं, कारण दुपारनंतर थोडीशी गरमी जाणवते, पण सकाळी छान असं वातावरण होतं आणि दोन्ही कडेला झाडं सुद्धा होती. आणि हे जे आहे ते कोल्हापूर रोड आहे. बऱ्यापैकी कोल्हापूर रोडला झाडं आहेत आणि जिथून ऊस चालू होतो ना, तर तिथून कोल्हापूर चालू झालं असं म्हटलं तर हरकत नाही. आणि फायनली आम्हाला ना आमच्या गाडीच्या समोर बाळू मामांची एक ट्रॅव्हल्स दिसली आणि असं वाचल्यानंतर समजलं की ही लोक दर अमावस्येला बाळू मामांच्या दर्शनाला येतात. आपण कुठेतरी एकदा वर्षातून जातो, तर अशा काही जी माणसं आहेत, म्हणजे असे काही गाड्या आहेत की त्यातून लोक दर अमावस्येला देवाच्या दर्शनाला जातात. एवढं दर्शन आपल्याकडून तर होत नाही. खरंच खूप छान वाटलं बघून. आणि आता आम्ही फायनली आदमापूरला पोहोचलो आहोत, तर इथेच एवढं ट्रॅफिक होतं ना, कारण मग ट्रॅफिक बघूनच आम्हाला जाणवलं की बापरे, तिथे गेल्यावर किती दर्शनाला खूप गर्दी असेल. आणि इथे आजी सुद्धा बघा दर्शनाला निघालेली आहे. खूप म्हणजे एवढी बाळू मामांची ओढ असते ना लोकांच्या मनामध्ये. आणि लकीली काय झालं की गाड्या एक साईडला थांबल्या होत्या, पण आम्ही मॅपने गेलो ना तर डायरेक्ट बाळू मामांच्या मंदिराच्या त्या पार्किंग एरियामध्ये गेलो. तिथे फारशी लोक नव्हती. तो जाणाऱ्या लोकांनाच कदाचित रोड माहिती असेल, पण सर्रास लोक ना खूप मागे गाड्या लावत होते आणि एवढं 1-1.5 किलोमीटर चालायला लागत होतं. तेवढं या उन्हातून चालणं खरंच शक्य नव्हतं. जेव्हा आम्ही तिथे गेलो त्याच्यानंतर आम्हाला कळलं की काही माणसं त्या रोडने आली आहेत. आम्ही मॅपने गेलो, त्याच्यामुळे आम्हाला बाळू मामांच्या जी पार्किंग आहे त्या पार्किंगलाच लकीली आम्हाला जागा मिळाली. म्हणजे तो रोड आम्हाला सापडला आणि फायनली आम्ही त्या ठिकाणी म्हणजे बाळू मामांच्या या पवित्र भूमीमध्ये पोहोचलो.
खूप दिवसापासून इथे येण्याची इच्छा होती आणि आज अखेर बाळूमामांच्या कृपेने दर्शनाचा योग आला. असं म्हणतात की जेव्हा देवाची इच्छा असते ना तेव्हाच आपल्याला दर्शनाला योग येतो. इथलं वातावरण, भक्ती आणि मनाला मिळणारी शांतता खरंच खूप वेगळी होती. चला तर मग तुम्हाला सुद्धा घेऊन जाते या सुंदर दर्शनाला. आज आम्ही दर्शनासाठी आलो आहोत आणि हा सुंदर अनुभव तुमच्या सोबत मी शेअर करते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आदमापूर हे असं एक क्षेत्र आहे बाळूमामांचं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. दरवर्षी काय, हल्ली तर नेहमीच हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात. बाळूमामांवर लोकांची खूप श्रद्धा आहे आणि असं म्हणतात की मनापासून प्रार्थना केली तर बाळूमामा भक्तांची इच्छा पूर्ण करतात. इथलं वातावरण खूप शांत आहे आणि भक्तिमय आहे. मंदिर परिसर खूप सुंदर आहे. इथे दूर दूरहून लोक नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात. आदमापूरला आल्यावर मनाला खूप समाधान मिळतं. इथली सकारात्मक ऊर्जा आणि भक्ती अनुभवायला वेगळीच मिळते. बाळूमामांचं आयुष्यभर जनतेची सेवा केली म्हणून आजही लोक त्यांना बाळूमामांचं अस्तित्व तिथं जाणवतं असं सांगत. आणि आम्हाला पोचायला जवळजवळ 1:30-2 वाजले होते, कारण प्रवास सुद्धा तेवढाच होता. रस्ता थोडाच खराब होता, त्याच्यामुळे आम्हाला पोचायला सुद्धा लेट झालं होतं. आणि गर्दी बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बाप रे, ह्या गर्दीमध्ये कधी दर्शन होणार. तर एकदा तर असा मनात विचार आला की मुखदर्शन घेऊन बाहेर पडावं, पण म्हटलं नाही, एवढ्या लांब आलोय तर बाळूमामांचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि जेव्हा आजूबाजूच्या लोकांना विचारलं ना तेव्हा ती लोक म्हणजे असं जाणवलं की ती लोक दर अमावस्याला बाळूमामांच्या दर्शनाला येतात. पहिल्यांदाच असं झालं की आम्ही कुठेतरी दर्शनाला गेलोय आणि अन्वीने त्रास दिला नाही. खरंच म्हणजे जवळजवळ दर्शनाला आम्हाला 3 तास लागले होते आणि अन्वीने अजिबात कुठलाच त्रास आम्हाला दिलेला नाही. तर बाळूमामांची एक कथा, सुंदर कथा आहे, ती मला जी माहिती आहे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप वर्षापूर्वी आदमापूर परिसरात एक गरीब धनगर कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबाकडे काही मेंढ्या होत्या आणि त्यावर त्यांचा संसार चालायचा. पण एकदा गावात भयंकर दुष्काळ पडला. पाणी नव्हतं, गवत नव्हतं आणि मेंढ्याही आजारी पडायला लागल्या. घरात सगळेच खूप चिंतित होते. त्या गावात बाळूमामाची खूप श्रद्धा होती. लोक म्हणायचे की बाळूमामा भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. त्या गरीब कुटुंबातील आजी रोज सकाळी उठून बाळूमामाचं नाव घ्यायची. ती म्हणायची, मामा आमच्यावर कृपा करा, आमच्या लेकरांना आणि जनावरांना वाचवा. एक दिवस संध्याकाळी त्या कुटुंबाच्या दारात एक साधा मेंढपाळ आला. अंगात साधे कपडे, हातात काठी आणि चेहऱ्यावर शांत हास्य होतं. त्याने पाणी मागितलं. घरात फारसं काही नव्हतं तरी त्यांनी प्रेमाने भाकरी आणि ताक दिलं. तो मेंढपाळ हसला आणि देवावर विश्वास ठेवा असं म्हणाला, तुमचं दुःख कमी होईल. तो बोलून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात आश्चर्य घडलं. रात्री जोरदार पाऊस झाला. ओढे भरून पाणी वाहत होतं. शेतांना पाणी मिळालं. आजारी मेंढ्या हळूहळू बऱ्या होऊ लागल्या. त्या आजीला लगेच जाणवलं, काल आलेले साधे मेंढपाळ दुसरे कोणी नसून स्वतः बाळूमामा होते. ती रडू लागली आणि म्हणाली, मामा तुम्ही खरंच भक्तांची काळजी घेता. त्या दिवसापासून त्या गावात रोज संध्याकाळी बाळूमामाचं नामस्मरण सुरू झालं. लोक दूरदूरून दर्शनाला येऊ लागले. आता हा चप्पल दाखवण्याचं कारण म्हणजेच माझी चप्पल याच्यामध्ये गायब झाली होती. एवढ्या चप्पल्या होत्या ना, जिथे आम्ही चप्पल ठेवल्या होत्या ना तिथे चप्पल नव्हत्याच. त्या जागेवर एक चप्पल इकडे तर एक चप्पल तिकडे. माझ्या फॅमिलीमधल्या दोघांच्या चप्पल तर गायब होत्या. माझी तर गेलीच चप्पल नाही सापडली शेवटी. आणि ह्या ज्या दिसता आहेत त्या एक चप्पल इकडे एक चप्पल तिकडे असं काहीसं झालं होतं. स्टँड असून सुद्धा या चप्पलांच्या अशा अवस्था झाल्या होत्या. मी खूप चप्पल शोधली पण माझी चप्पल काही सापडली नाही. फायनली म्हटलं चला, बाळूमामांनी कदाचित अनवाणीच आपलं दर्शन घडवायचं ठरवलं होतं. शेवटी मी फायनली असंच निघाले. चप्पल तर नव्हतीच आणि आजूबाजूला आम्ही खूप चप्पल शोधली पण वेळच मिळाला नाही चप्पल घ्यायचा. त्याच्यानंतर आम्ही निघालो मेतके इथे, जो बाळूमामांचा खांब आहे तिथे. आम्हाला तर माहित नव्हतं. आम्हाला तर वाटलं होतं की जो बाळूमामांचं मंदिर आहे तिथेच बाळूमामांचा जो खांब आहे तो आहे का. पण जेव्हा तिथे गेल्यानंतर समजलं की तो खांब म्हणजेच तो वेगळ्या ठिकाणी आहे जिथे बाळूमामा राहायचे, मेतके या ठिकाणी त्यांचं मूळ क्षेत्र. तर तिथे गेलो आणि फायनली 3-3:30 वाजून गेले होते. आम्हाला कुठेच हॉटेल मिळालं नाही.
मग नेलेलं होतं त्या बिस्किटावर म्हटलं दिवस घालवायचा ठरवला आणि आम्ही फायनली मेतके इथे पोहोचलो. आणि मेतके इथे बघा, इथे सुद्धा गर्दी होती. आणि हा जो गाव आहे तो खरा बाळूमामांचं गाव आहे. बाळूमामांचं या गावामध्ये वास्तव्य आहे. आम्ही दोघा तिघांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हाच बाळूमामांचं गाव आहे. आणि कदाचित बाळूमामांनी माझ्याकडून अनवाणी दर्शन घडवून घेतलं. आणि इथे सुद्धा आम्हाला 3 तास दर्शनाला लागले. आणि एक म्हणजे इथे ना बाळूमामा जी लोक दर्शनाला गेली आहेत ना, त्यांना नक्कीच माहिती असेल की बाळूमामांचा जो खांब आहे तिथे निगेटिव्हिटी, आपल्यातली जी निगेटिव्हिटी असते ती जाते. तर एक सुंदर प्रसंग मी कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे, तुम्ही नक्कीच पहा. आणि इथे बघा, लहान मुलांची ना एनर्जी वेगळीच असते. दिवसभर म्हणजे सकाळी आम्ही 9 वाजता नाश्ता केला होता, तोपर्यंत अन्वी संध्याकाळपर्यंत अशीच फुल एनर्जी मध्ये होती. हे बोल लगेच झालं. पाहिलाच असाल तुम्ही तो प्रसंग, खूप डेंजर होता. आम्ही तर तो प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितला, खूप भयानक होता तो. आणि त्या मुलीला त्या खांबाला डोकं लावताच तिच्यातली निगेटिव्हिटी पूर्ण निघून गेली. खूप म्हणजे बघायला खूप विचित्र वाटत होतं, म्हणजे खूप भीती सुद्धा वाटली. आणि बाळूमामांनी माझ्याकडून अनवाणी दर्शन करून घेतलं होतं. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. एवढ्या वर्ष आम्हाला लागली, म्हणजे खरंच जेव्हा देव आपल्याला दर्शनाला बोलवतो तेव्हाच दर्शन होतं, हे म्हणतात ते काही चुकीचं नाही. आणि संध्याकाळचे 6 वाजले होते. आम्ही सकाळी जेवण नाश्ता केला होता त्याच्यावरच होतो, आमचं काही नाही. पण अन्वीने सुद्धा एवढं सगळं झेपवलं. तिला तर देवाची आवड आहे. फिरायला जायचं म्हटलं, देवदर्शनाला जायचं म्हटलं की ती जास्त त्रास नाही देत. खूप छान दर्शन झालं, म्हणजे त्रास झाला. लाईनमध्ये 3-3 तास आम्हाला लाईन लावावी लागली, कारण अमावास्या होती त्याच्यामुळे खूप वेळ सुद्धा झाला होता. आणि जवळजवळ 6-6:30 वाजून गेले होते. आणि असा काहीसा दिवसभराचा अवतार झाला होता. आणि तिथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर असा हळदीचं लेप असतोच. म्हणजे असं दिसलं ना की समजून जावं की बाळूमामाच्या दर्शनाला आलो आहे. आणि आम्ही इथे छान गप्पा मारत होतो, कारण खूप दिवसानंतर अन्वीचे बाबा आले होते. मी गावी येऊन जवळजवळ 15-20 दिवस झाले होते. त्याच्यानंतर अन्वीचे बाबा मला म्हणजे आम्हाला घरी आले होते, त्यामुळे छान आमच्या गप्पा रंगल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो होतो. आता आम्ही हे कोल्हापूरमध्ये पोहोचलो होतो. असं पहिल्यातली लोक म्हणतात, अमावास्या असली की एक चकवा लागतो. कदाचित तुम्हाला माहिती असेल, आम्हाला कोल्हापूर नवं नाही, आम्हाला माहिती आहे कोल्हापूर. अन्वीच्या आजोबांना तर खूप चांगलं माहिती आहे कोल्हापूर. पण त्याच रस्त्यावर, त्याच रोडवर आम्ही जवळजवळ पाऊण तास, 1 तास म्हटलं तरी चालेल, त्याच रस्त्यावर आम्ही गोल 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 फिरत होतो. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की पहिल्यातली लोक असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी रस्ता चुकला की चकवा झाला, म्हणजे चकवा लागला, असं कदाचित घडलं आमच्यासोबत. जवळजवळ आम्ही कोल्हापूरमध्ये 1 तास तिथल्या तिथेच फिरत होतो. म्हणजे खूप जणांना विचारलं, रस्ताच सापडत नव्हता. असं का घडतंय आमच्यासोबत हे समजतच नव्हतं. आम्हाला जायचं होतं हॉटेलमध्ये जेवायला, कारण सकाळपासून सगळेच उपाशी होते, पण रस्ताच सापडत नव्हता. फायनली आम्हाला रस्ता सापडला आणि आम्ही कोल्हापूरमधल्या गोकुळ हॉटेलमध्ये आलो. तिथे सुद्धा गर्दी होती. कोल्हापूरमधले असतील किंवा त्यांना जे हॉटेल माहिती असेल त्यांना नक्कीच माहिती असेल हा हॉटेल. फायनली छान असं आमचं दर्शन झालं आहे. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा.
भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.